99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होत असून आज या संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। साहित्य संमेलन हे साताऱ्यात होतंय की सातारकरांसाठी आनंदाची बात आणि अभिमानाची बाब असल्याचं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले। छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी झाली। न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, संतोष देशमुख यांना न्याय मिळेल, बंधू धनंजय देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली। राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयानं ऑक्टोबर महिन्याची राज्यस्तरीय रँकिंग जाहीर केली आहे। वाशिम जिल्ह्यानं आरोग्य सेवेत राज्यात अव्वल स्थान पटकावलंय। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमातही यापूर्वी डॉक्टर अनिल कावरखे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळवलं होतं। बडगाव शहरातील आदर्श कन्या विद्यालयाच्या नर्सरीतील 2-4 वर्षीय विद्यार्थ्यांचा शाळा परिसरात असलेल्या नाल्यात बुडून मृत्यू झाला। शाळेच्या परिसरालगत संरक्षण भिंत कोसळली आहे, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे। राज्यातील सर्व जमिनींच्या सातबाऱ्यावर 30 वर्षात झालेल्या व्यवहारांची माहिती मिळणारे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी या संदर्भात सूचना जारी केल्या आहेत। कोल्हापूर महापालिकेच्या वाहतूक विभागाच्या रिक्त जागेत 156 कर्मचारी कायमसेवेत रुजू झालेत। 35 वर्षापासून रोजंदारी कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत होते। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या या प्रयत्नाने हे कर्मचारी कायमस्वरूपी महापालिकेचे कर्मचारी झाले। मुंबई आणि उपनगर क्षेत्रातील जुन्या मोडकळीस आलेल्या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला दिलासा मिळालाय। जागतिक दर्जाच्या सोयीसुविधांनी युक्त आधुनिक इमारती तयार होणार आहेत। म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी शासनानं गेम चेंजर धोरण जाहीर केलंय। रस्त्याच्या कडेला असलेले अवैध ढाबे अपघातांचे कारण बनतंय असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं। हे ढाबे अवैधपणे उभे राहत आहेत, त्याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारत न्यायालयानं फटकारले। कोराडी औषधिक वीज निर्मिती केंद्रात ओझोन वायूची गळती झाली। 18 कामगारांचा श्वास गुदमरला, मात्र अलार्म वाजल्यानं मोठी दुर्घटना टळली। घटनास्थळावरून कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय।